हाय फ्रेंड्स, तर आज आपण मॉर्निंग स्टार कॅन्डल पॅटर्न स्ट्रॅटेजी बघणार आहोत। मॉर्निंग स्टार हा 3 कॅन्डलचा बिलून बनलेला असतो। हा पॅटर्न डाऊन ट्रेंडच्या शेवटी सपोर्टवर पाहायला मिळतो। हा इथे सपोर्ट बनलेला आहे आणि तिथून ट्रेंड बदलण्याची शक्यता आहे। इथून ट्रेंड बदललाय आणि प्राइस अप ट्रेंडला गेली आहे। यामध्ये पहिली कॅन्डल ही रेड कलरची असते, त्यानंतर खाली तयार होणारी कॅन्डल इथे खाली रेड कॅन्डल तयार झाली आहे, ती कॅन्डल दोजी असते आणि तिसरी कॅन्डल ही ग्रीन कलरची बनून ती पहिल्या रेड कॅन्डलच्या बॉडीपेक्षा 50% वर क्लोज होते किंवा त्यापेक्षा रेड कॅन्डलच्या हायवर क्लोज होते। तर या सिच्युएशन मध्ये एंट्री कुठे करावी? जर मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर एखादी ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि ती कॅन्डल सिंपल लाईन मूव्हिंग एव्हरेज इंडिकेटरच्या वर क्लोज झाली तर त्या कॅन्डलच्या वर आपण बाय एंट्री करतो आणि त्या मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली आपण स्टॉप लॉस लावतो। तर आपण बघूया स्टॉक्स किंवा इंडायसेसच्या चार्टवर मॉर्निंग स्टार पॅटर्न कसा वर्क करतोय। आता आपण HDFC बँक या स्टॉकवर आलेलो आहोत। या चार्टवर सपोर्टवर मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालेले आहे। प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये होती, सपोर्टवर मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण एक मॉर्निंग स्टार कॅन्डल पॅटर्न बनल्यानंतर अप साइडला एक ग्रीन कॅन्डल क्लोज होण्याची वाट बघितली, ती पण सिंपल मूव्हिंग 9 एव्हरेज इंडिकेटरवर। तिथे आपण बाय एंट्री घेतली आणि त्याच्या खाली स्टॉप लॉस लावला। आपल्याला एवढे टार्गेट भेटलेलं आहे। त्यानंतर बजाज फायनान्सच्या चार्टवर 3 डिसेंबरला हा 3 डिसेंबरचा बजाज फायनान्सचा चार्ट आहे। त्या चार्टवर मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेले आहे। प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये होती। हा सपोर्टवर प्रिव्हियस डेचा हा क्लोजिंग पॉइंट होता। क्लोजिंग पॉइंटचा सपोर्ट घेतला। या पॉइंटवर मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाली। आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण एक वर ग्रीन कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली, ती पण सिंपल लाईन मूव्हिंग एव्हरेजचे इंडिकेटर। तिथून आपण बाय एंट्री घेतली आणि त्याच्या खाली स्टॉप लॉस लावला। इथून प्राइस अप ट्रेंडला गेली आहे, भरपूर अप ट्रेंडला गेली आहे। त्यानंतर निफ्टी निफ्टी इंडायसेस मध्ये 31 डिसेंबरला मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे। डाऊन ट्रेंड होता, सपोर्टवर मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला। त्यानुसार आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण एक मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर एक ग्रीन कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली, ती पण सिंपल 9 मूव्हिंग एव्हरेजच्या वर क्लोज झाली। तिथे आपण एंट्री बाय साइडला एंट्री घेतली आणि मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला। तिथून प्राइस भरपूर वर गेलेली आहे। त्यानंतर हिंदुस्तान युनिव्हर या चार्टच्या स्टॉक्स मध्ये 2 जानेवारीला मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक बनलेला आहे। प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये होती। डाऊन ट्रेंड मध्ये असल्यानंतर सपोर्टवर त्यांनी मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म केलं। आपल्या स्ट्रॅटेजीनुसार एक ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली। ग्रीन कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर आपण बाय साइडला एंट्री घेतली आणि मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली आपण स्टॉप लॉस लावलं। त्यानंतर आयचर मोटरमध्ये 17 ऑक्टोबरला मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेली आहे, ते आपण बघूया। हा आयचर मोटरचा 17 ऑक्टोबरचा चार्ट आहे। सपोर्टवर मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनली। आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण ग्रीन कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली, पण ती सिंपल 9 मूव्हिंग एव्हरेजच्या वर क्लोज झालेली नाहीये। आपण दुसरी कॅन्डल बुलिश कॅन्डल सिंपल लाईन मूव्हिंग एव्हरेजच्या वर क्लोज होण्याची वाट बघितली, ती वर क्लोज झाली। त्यानंतर आपण बाय साइडला एंट्री बनवली, त्यात मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला। त्यानंतर प्राइस भरपूर अप ट्रेंडला गेली आहे। तर मित्रांनो, हे कॅन्डलस्टिक पॅटर्न बघण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल। त्यासाठी तुम्हाला भरपूर सारे स्टॉक्सचे किंवा इंडायसेसचे चार्ट बघावे लागतील, भरपूर सारी प्रॅक्टिस करावी लागेल। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।